नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या होणार पूर्ण. चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवारी 26 फरवरी ते शुक्रवार दिनांक 1 मार्च या कालावधीत होणार आहे. दरम्यान राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प दिनांक 27 फरवरी रोजी दोन्ही सभागृहात दुपारी 2 वाजता मांडण्यात येणार आहे. विधान भवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठकही झाली आहे. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबतही आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतही चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील, तर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित होते. यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य तसेच विधिमंडळ सचिव आदी मान्यवर उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फरवरी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत होणार असून एकूण 5 दिवस कामकाज चालणार आहे. या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जुनी पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे होणाऱ्या अधिवेशनाकडे लक्ष लागून आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.